नमस्कार मंडळी. 8 महिन्यांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यामध्ये राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. पुतळ्याचं भूमिपूजन उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. 8 महिन्यांनंतर सोमवारी पुतळा वादळ वारा आणि पावसामुळे किल्ल्यावरून कोसळला. महाराष्ट्रामध्ये अत्यंत गंभीर वातावरण झालं. महाराजांचा पुतळा 8 महिन्यांपूर्वी त्याचं उद्घाटन झालं पुतळ्याचं आणि 8 महिन्यातच पुतळा कोसळला. धातूचा असलेला पुतळा कस काय कोसळू शकतो, हाच प्रश्नचिन्ह सर्वसामान्य आणि प्रत्येकाच्या मनात उपस्थित झाला. पुतळ्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं केलं होतं. पुतळ्यामध्ये जे नटबोल्ट वापरले होते ते पूर्णपणे गंजले होते. असं काम महाराजांचं पुतळ्याचं होतंय, जे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे त्यांच्या पुतळ्याचं होतंय, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. नरेंद्र मोदीने आज म्हणजे शनिवारी महाराष्ट्र दौऱ्यावर असताना माफी मागितली. महाराजांपुढे नतमस्तक होऊन महाराज आपले महाराष्ट्राचेच नव्हे तर आपल्या सर्वांचेच आराध्य दैवत आहेत, त्यामुळे मी माफी मागतो असं नरेंद्र मोदीने भाषणामध्ये सांगितलं. परंतु त्यांनी विरोधकांवर देखील टीका केली. त्यांचं म्हणणं आहे की विरोधक पश्चाताप कधीच करू शकत नाहीत, त्यांना पश्चाताप करण्याची सवयच नाही. तिकडे विरोधक उद्या म्हणजे 1 सप्टेंबर पासून आंदोलन करणार आहेत, जोडो मारो आंदोलन करणार आहेत. मित्रांनो, आज बाळासाहेब आंबेडकरांनी देखील एक शंका उपस्थित केली की पुतळा पाडला की पडला. आता ही शंका देखील आपण गृहीत धरू शकत नाही. इलेक्शन विधानसभेचे तोंडावर आहेत, अशामध्ये पुतळा पाडला की पडला ही शंका उपस्थित राहते. महाराष्ट्रामध्ये कुठल्याच महापुरुषाचं आणि आपल्या महाराष्ट्राच्या कुठल्या आराध्य दैवताचं असं प्रकरण घडलेलं नाही. विद्रुपीकरण झालंय, विटंबना झाली, परंतु पुतळा पडणं असा प्रकार आतापर्यंत घडलेला नाही. आणि इलेक्शनच्या तोंडावर महाराजांचा पुतळा पडतोय ही देखील एक चिंतेची बाब आहे आणि विचार करण्याला लावणारी बाब आहे. विरोधक असू द्या, सत्ताधारी असू द्या, अन्य कोणीही असू द्या, यात राजकारण करतंय का असाच प्रश्न उपस्थित राहतोय. तुम्ही पुतळ्याच्या भूमिपूजनाला राजकारण करता, तुम्ही उद्घाटनाला राजकारण करता, पुतळा पडला तर त्याचं देखील भांडवल करता, राजकारण करता, असाच प्रश्न आता सर्वसामान्याच्या मनात उभा राहतोय. मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय की राजकारणी यामध्ये फक्त राजकारण करतायत का, की त्यांना खरंच महाराजांची चिंता वाटते, महाराज आपले दैवत आहेत असं त्यांना वाटतंय, की यामध्ये फक्त ते या गोष्टीचा फायदा घेऊन यामध्ये सत्ताधारी असू द्या, विरोधक असू द्या, फक्त आणि फक्त राजकारण करतायत? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, यामध्ये राजकारण होतंय का? ते कमेंटमध्ये जरूर कळवा. सत्ताधारी असू द्या किंवा विरोधक असू द्या, ते यामध्ये राजकारण करतायत का, ते देखील कळणं अत्यंत महत्वाचं आहे. सर्वसामान्यांच्या मनात नेमकं काय चाललंय ते देखील महाराष्ट्राला कळलं पाहिजे. प्रत्येकाला कळलं पाहिजे की सत्ताधारी असू द्या, विरोधक असू द्या, ते राजकारण करतायत की नाही करत, ते महाराष्ट्रापुढे येणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळं कमेंट करा, व्हिडिओला शेअर करा. प्रत्येकाच्या मनातलं बाहेर येणं अत्यंत गरजेचं आहे. भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.